मृदुंगाचा ताल, गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा, सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विठ्ठलाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे धाव घेत आहेत. आता विठ्ठलाच्या भेटीसाठी काहीच दिवस शिल्लक उरलेत. वारकऱ्यांच्या याच प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची. नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, असंच चित्र आज तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला आणि पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. सराटी येथील मुक्कामानंतर नीरा नदीच्या पात्रात संत तुकोबारायांच्या पादुकांचं पवित्र नीरा स्नान पार पडलं. आरती, नामघोष आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात हा भक्तिमय सोहळा पार पडला. हजारो वारकरी आणि भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. या संपूर्ण सोहळ्याचं ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेलं दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो. अश्व धावे अश्वा मागे, वैष्णव उभे रिंगणी, टाळ मृदुंगा संगे गेले रिंगण रंगुनी. भगव्या पताका, टाळा मृदुंगाचा नाद, गोल रिंगणात भरधाव धावणारे मानाचे अश्व आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखातून उमटणारा ज्ञानोबा तुकारामचा जयघोष, असा भक्तीचा सुख सोहळा अकलूज नगरीत अनुभवायला मिळाला. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण अकलूज नगरीत संपन्न झालंय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाचं तिसरं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालंय. या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात हे तिसरं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालंय. सगळ्यात पहिल्यांदा पालखी सोहळा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पालखी मैदानाच्या मध्यभागी त्या ठिकाणी नेण्यात आली. त्यानंतर टायकरी, डोक्यावरती तुळशीमाळ घेतलेल्या महिला, मृदंगकरी, पताकाधारी यांचं रिंगण या ठिकाणी संपन्न झालंय. आणि त्यानंतर मानाचे दोनही अश्वांनी या ठिकाणी 3 फेर मारलेले आपण पाहिले. नेत्रदीपक अशी दौड या ठिकाणी दोनही अश्वांची पाहायला मिळाली. एक बाबुळगावचा मानाचा अश्व आणि दुसरा याच अकलूजच्या मोहिते पाटलांच्या घराण्यातील मानाचा बलराज अश्व, या दोनही अश्वांच्या 3 नेत्रदीपक दौड या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. मैदानामधलं दृश्य आपण पाहू शकतो. रिंगण संपल्यानंतर रिंगणाच्या परिघातात हमामा, फुगडी, हुतुतू, आट्यापाट्या, एकीबेकी खेळ, हे सगळे वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. रिंगणात मनसोक्त नाचणारे हे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक प्रकारे एक ऊर्जा घेऊन वारकरी या ठिकाणाहून पंढरीला जाताना पाहायला मिळतात. भक्तिमय वातावरणामध्ये आणि ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये या मैदानात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण संपन्न झालंय. आज सकाळी निरास्नान झाल्यानंतर हे पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालाय आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतरचं हे पहिलं रिंगण, पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालंय. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, अकलूज. रिंगण सोहळ्याचा खरा प्राण, खरा केंद्रबिंदू म्हणजे मानाचे अश्व. पालखी सोहळ्यातला या अश्वांना प्रचंड महत्व आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात 2 अश्व असतात, ज्यामध्ये एका अश्वाचा मान हा अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याकडे असतो. बलराज असं या मानाच्या अश्वाचं नाव आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा या अश्वाचे मानकरी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजही जपली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात 2 मानाचे अश्व पाहायला मिळतात. एक परभणीच्या बाबळगावचा आहे
आणि दुसरा अश्व जर कुठला असेल की ज्याच्यावरती स्वार विराजमान होतो तो अश्व अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याचा। या अश्वाचे मानकरी धवलसिंह मोहिते पाटील माझ्यासोबत आहे। बलराज आपल्या अश्वाचं नाव, काय परंपरा आहे अश्वांची? गेली अनेक वर्षांपासून आपल्या घराण्याचा अश्व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या पासून सुरू झालेली अश्वसेवा आज आम्ही अश्वसेवेच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं आणि ह्या सेवा भावनेतनं दरवर्षी बलराज हा वारीमध्ये सहभाग घेत असतो। आमच्या दृष्टीनं बलराज हा आमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आणि आमच्या कुटुंबातला खऱ्या अर्थानं वारकरी हा बलराजला आम्ही मानतो आणि दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं रिंगण बलराज हा करत असतो, वारी पूर्ण पार पाडत असतो। कधी कोणाला लात मारणं वगैरे असं बलराजने केलं नाही। खऱ्या अर्थानं वारकरी जसा असावा तसा आमचा बलराज अतिशय चांगल्या पद्धतीनं तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये अश्वसेवेच्या माध्यमातून त्याचं सेवाभाव त्या ठिकाणी पार पाडतोय। आम्ही असं मानतोय की त्याचे काहीतरी पूर्व पुण्यही मागच्या जन्मातली पुण्यही आहे म्हणून त्याला या पालखीमध्ये अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा त्याच्या हातून घडते। बलराजचं वय किती आहे? तुम्ही त्याची काळजी कशी घेता? वर्षभर त्याची काळजी कशी घेतली जाते? बलराज हा आता 8 वर्षाचा आहे। बलराज हा आमच्याच तबेल्यामध्ये त्याचा जन्म झाला। अतिशय उच्च ब्लड लाईन मधून बलराज हा मारवाड जातीचा घोडा, अतिशय शुभलक्षणी त्याचे बालबौरे आम्ही सगळे तपासून त्याला या अश्वसेवेची या ठिकाणी त्यांनी सुरू केलं। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, अकलूज। भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा। भक्तीने भारलेला रिंगण सोहळा, पहावा याची देही याची डोळा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मानाचं गोल रिंगण पुरंदवडे या ठिकाणी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले। मानाच्या अश्वांनी भरधाव घेतलेल्या 3 नेत्रदीपक फेऱ्या, ज्ञानोबा माऊली तुकारामचा अखंड जयघोष आणि टाळ मृदुंगाचा निनाद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। माऊली माऊली माऊलीच्या गजरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण पुरंदवडे या ठिकाणी संपन्न झालंय। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। स्वर्ग सुखाची अनुभूती देणाऱ्या वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या 3 नेत्रदीपक फेऱ्यांनी दौडीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला आणि टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली माऊली नावाचा जय जयकार करत ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये या पुरंदरच्या मैदानात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं मानाचं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं पाहायला मिळतं। वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा हा पहिला गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झालाय। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस पालखी सोहळा या ठिकाणी दाखल झाला, पालखी सोहळ्यातून पालखी सोहळा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर रथातून पालखी खांद्यावरती घेऊन या मैदानात आणण्यात आली। त्यानंतर पालखीनं पहिल्यांदा या ठिकाणी रिंगण पूर्ण केलं। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या मैदानाच्या मध्यभागी ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर पताकाधाऱ्यांनी धावायला सुरुवात केली आणि त्यानंतर अश्वांच्या 3 नेत्रदीपक दौड या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या मैदानातलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। अश्वांची दौड झाल्यानंतर रिंगणाच्या परिघातात हमामा, फुगडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी वारकरी घेऊन आपला आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधलं 3रं रिंगण सुद्धा आज पार पडलेलं आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधलं पहिलं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालंय। यानंतर पालखी सोहळा हा मुक्कामासाठी माळशिरस या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, पुरंदवडे। छेडिता विणेची तार, उमटे नाद ब्रह्माचा हुंकार। कणाकणात विठ्ठल नाद हाच भक्तीचा आधार। हातात विणा धरून तिची तार छेडत पांडुरंगाच्या भक्तीत मग्न झालेला विणेकरी। पंढरीच्या वारीत या विणेकऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे। पंढरीच्या वारीत विणेकऱ्याला इतकं महत्व आहे की दिंडीत विणेकरी हेच शिस्त आणि भक्तीचा केंद्रबिंदू मानलं जातात। विणेकऱ्यांच्या त्या विणेतून निघणाऱ्या कंपनांमध्ये जेव्हा नामजप एकरूप होतो ती अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्वोच्च दर्जाचं ध्यानच म्हणावं लागेल।
सोहळ्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होतं. हिनं हे दिंडीचे प्रमुख मानलं जाते, कारण का येण्याला जेवढं महत्व आहे तेवढं टाळकऱ्या ह्याला मृदंगाला तेवढं आहे. पण एखादी एक विनाकारी येणेकारी जे म्हणल तेवढे सगळे भजनी मंडळ, जसं आपलं एक कुठले जर अध्यक्ष असतो तशातला हा प्रकार आहे. आणि हा अनादी कालापासून आलेला येणं आहे, आजचा येणं नाही हा. कारण काय नारदापासून आलेला आहे. नारद देवांनी ते हा येणं देत देत तिथं तुकोबारायापर्यंत आले, निळोबारायापर्यंत येत येत आता पुन्हा आता वारकरी संप्रदाय खूप प्रसार झालाय. हा येण्यामध्ये येण्याला एवढं महत्व आहे. वाढते आपली ती तार आहे, ती तार जशी आपल्या हृदयातली तार जोपर्यंत खनखन करते तोपर्यंत हा तोच प्रकार आहे. कारण का आपल्या हृदयातली तार बंद पडली की मग आपण राहतो का नाही, निघून गेला वारा खाली राहिला पसारा, असा हा हे आहे. तसा हा येण्याचा एक आत्मा आहे. स्वराचं महत्व आहे. अभंगाला विना नसेल तर स्वर लागत नाही, पेटीला विना नसेल तर स्वर लागत नाही, मृदुंगाला विना नसेल तर स्वर लागत नाही. विना हा सर्वात महत्वाचा आहे. पेटी, मृदुंग आणि गायनाला विनेच्या स्वरावरतीच सगळे साधनं लावली जातात. आणि नारदानं हा विना स्वरासाठी कायमस्वरूपी खांद्यावरती ठेवलेला होता. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा गायनासाठी विनाच खांद्यावरती घेतलेला आहे. आणि विना एक पंढरपूरला जाण्याचं साधन, गायनाचं साधन, वारकऱ्यांच्या गायनाचं साधन आहे. महत्व असं बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची, घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.